नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज अजय बेटा. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. जॉर्डन वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज रोहित कायकर गोलंदाजी मार्क वरती आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत कॉट बेयांची आणि अपील फेटाळली आहे. विशाल मिरकुटे यांचा इथे आपण सन्मान करूया. मिलिंद दळवी यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पहिला चेंडू आलाय डॉट. 4 षटकांचा सामना असेल. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली, विपक्ष नारायण देव प्रतिष्ठान वडवली. ऑन साइड लॉफ केलाय, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. मिरकुटे यांचा इथे आपण सन्मान करूया. मिलिंद दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करतोय. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप करतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर येतोय हा उत्तुंग षटकार. अविनाशच्या बॅट मधून धावसंख्या आहे 14 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदीप्यमान 16 सुरू आहे. धावसंख्या 14, षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बिनबाद 15 ही धावसंख्या आहे. अविनाशने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय कारण की अविनाशला माहिती आहे, वडवली टीमला माहिती आहे मानिवली संघ एक बलाढ्य संघ आहे. मुकेश कायकरच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि या संघासमोर जास्त जास्त धावा बनवावे लागतील. क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. अविनाश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 15 आणि पहिला फलंदाज गमावलाय. बघा सीमा रेषा क्रॉस करणं बंधनकारक आहे. अविनाश सर्कल नाहीये तर सीमा रेषा जी बाउंड्री लाईन आहे ती क्रॉस करणं बंधनकारक असेल. आणि न्यू बॅट्समन येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आय थिंक सँडी येतोय. यस, सँडी येतोय नवीन फलंदाज.
4 षटकांचा हा सामना. या पुढील सामना असेल बादशाह 11 निंबवली बी आणि गावदी वरप या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे वरप आणि निंबवली बी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नक्कीच टॉस बॉक्स आहे, तिथे टॉस केला जाईल. रोहित भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, ज्याने अप्रतिम झेल देखील पकडला होता लॉंग ऑन सीमा रेषेवरती. आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन भोईर यांचे छोटे बंधू आहेत. गोलंदाज रोहित गायकर पुन्हा एकदा सज्ज होतो. एक चेंडू शिल्लक या षटकातील. सँडी ऑन स्ट्राइक. यावेळी ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे नारायण देव प्रतिष्ठान वडवली या टीमची 1-16. राजेश गायकर येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल पंचांना देखील. धावसंख्या आहे 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. मानिवली विपक्ष वडवली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फुलर लेनचा चेंडू होता. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. रोशन डिसूजा आमच्या सोबत आहेत. आमचे ऑफिशियल गुणलेखक. जेव्हा जेव्हा गुरवली पाडामध्ये स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असतात. सुशील दळवी यांचं यंदा कर्तव्य आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि अंगाला हा चेंडू लागलेला आहे असं म्हणणं आहे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती. जॉर्डन देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. विशाल गायकर होते आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आणि सचिन शेठ दळवी आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा 4था दिवस आहे आणि उद्या अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. प्रमोद देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम, स्वागत आहे.
जे फाउंडर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघू शकाल ओव्हर द विकेटने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. रोशन चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय रोशनने. फलंदाज झालाय बाद. सँडी बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमला. यस, षटक समाप्त झालंय पंच. धावसंख्या 20 आहे. षटक क्रमांक नक्कीच तिसरं. नवीन गोलंदाज मुकेश गायकर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. कल्पेश शेलार यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 20 आणि कल्पेश शेलार यांचे चिरंजीव युवराज विराज यांचे इथे आगमन होत आहे. विराज वेलकम, स्वागत आहे. फुल टॉस क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. संख्या 6 ने पुढे जाईल. 26 26 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार अजय बेटाच्या बॅट मधून. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवंतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 27 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट राउंड विकेटने मुकेश गायकर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 28 28 धावा 28 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं हे सत्र आहे. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. मानिवली बनाम वडवली या दोन टीम मध्ये फुल टॉस चेंडू होता. नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. मिळते 1 धाव या चेंडूवरती. जतीन भोयाल सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय चिंटू सर आहेत. हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. धावसंख्या 29 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये विनायक सरांनी खूप चांगली बॅटिंग केली होती आणि तेच येत आहेत स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. नक्कीच मुकेश गायकर गुणवान खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीणचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी पोहोचवलं असेल तर त्याचं नाव आहे मुकेश गायकर. धावसंख्या 30 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. कॉट एंड बॉलची संधी. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. कॉट एंड बॉल. फलंदाज झालाय बाद. विनायक बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या आहे 30. न्यू बॅट्समन येतोय केतन. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. मुकेश गायकर जज करतायत. क्या बात आहे. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसन, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच पकडली आहे मुकेश गायकरने. हॅट्रिकची संधी आहे आणि विकेट हॅट्रिक साठी मानिवली गावचे पोलीस पाटील रघुनाथ मामा गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि नितेश गायकर यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. झेलची शक्यता आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. डीप मध्ये रोशन होते. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धाव धावफलकावरती आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक. वेगवान चेंडू गॅप मध्ये खेळतायत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 35 धावा. बांधकाम व्यावसायिक बिल्डर अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय धरमजी पांडे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35. यस गोलंदाज आहेत भूषण. भूषण साठी सुवर्ण संधी आहे. मिलिंद दलवी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये. नितेश गायकर यांच्याकडून 2000 रुपये आणि रघुनाथ मामा गायकर यांच्याकडून देखील 1000 रुपये. एकूण भूषण साठी पारितोषिक येत आहे तब्बल 4500 रुपयांचं विकेट हॅट्रिक साठी. पहिल्या चेंडूवरती संधी देखील आली होती. धावसंख्या आहे 36. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय बेटा आहे जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर अतुल आहे. जज करतील आणि क्या बात आहे. अप्रतिमा झेल पकडलाय मिड विकेट सीमा रेषेवरती. अतुल वारगडेने फलंदाज झालाय बाद. अजय बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 36. न्यू बॅट्समन येत आहेत
राहुल भंडारी येतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. नारायण देव प्रतिष्ठान वडवली 572 आणि सामना सुरू आहे. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या दोन संघांमध्ये एक चांगलं बॅटल पाहायला मिळत आहे. भूषण अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत मुकेश गायकर येत्या चेंडूवरती आणि तोपर्यंत या दोन धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातील. भूषण पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. मिळते 11व्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. विराज देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. कल्पेश शेलार यांचे चिरंजीव क्या बात आहे. तडाखा आपण पाहतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मॅचचे धावसंख्या 45. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक एंड फलंदाज सनीने एक षटकार लगावलाय. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. नारायण देव प्रतिष्ठान वडवली या संघाने प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीम समोर 24 चेंडू आणि बनवायचे धावा 52. टॉस करूया. बादशाह 11 निंबवली बी आणि गावदी वरप या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. चला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. नक्कीच वरप या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अनिल म्हात्रे आणि कल्पेश केनी देखील येत आहेत. आपण धरमजी पांडे साहेबांना विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. बादशाह 11 निंबवली आणि गावदेव वरप या दोन संघांमध्ये सामना असेल. सामना 4 षटकांचा. हॅलो चेक. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम आहेत. एका बाजूला बादशाह 11 दुसऱ्या बाजूला गावदेवी वरप. एका बाजूला काटा आहे आणि दुसऱ्या बाजूला छाप आहे. कोण कॉल करते? ओके अनिल कॉल करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. टॉस आपण करतोय. अनिल कॉल करतील. छापा आणि इथे काटा आलेला आहे. बादशाह 11 निंबवली संघ टॉस जिंकलाय. समोर वरप संघ आहे. काय निर्णय घ्याल? आम्ही फिल्डिंग करू.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचं प्रदर्शन कृष्णा केनेचं राहिलं, काय बोलशील ऑल ओव्हर टीम बद्दल आणि या आयोजनाबद्दल? टीम बद्दल थोडं स्ट्रगल चालू आहे, पण येऊ लाईनीवरती आणि आयोजन तर खूपच छान आहे. ओके, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल आहेत. अनिल, आता पहिल्या सामन्यामध्ये चेस केला, आता पहिली बॅटिंग करायची, किती धाबा? 50 प्लस का जमा माझा तरी. मनीषची किती उणीव संघामध्ये बाजते? मनीष इंजर्ड आहे, टीम बरोबर आहे, परंतु प्लेइंग 11 मध्ये नाही, काय वाटतं? हा, मनीष खेळत नाही, पण आम्हाला असं वाटतं का मनीष मैदानातच आहे. पण ओके, बेस्ट ऑफ लक, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बादशाह 11 निंबवली विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद रोशन संते सर. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. 51 बनवल्यात श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 ने आणि 52 धावांचं लक्ष्य. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हा एक त्योहार आहे आपल्यासाठी, आणि लवकरच अजून एक त्योहार येतोय आपल्या सुशील दादाचं. लवकरच लग्न होणार आपल्या सुशील दादाच्या हळदीला, तदनंतर लाईव्ह हल्दी आणि टेन क्रिक लाईव्हच असेल. तिथेही सर्वांनी हे आग्रहाचं आमंत्रण आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने. जाऊया मैदानाच्या आत, जिथे मॅचला सुरुवात होते. 52चं लक्ष, 13ची सरासरी गाठायची, सलामीची जोडी मैदानाच्या आत. कल्याण तालुक्याचा ख्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये, मानवलीचा सुपरस्टार मुकेश गायकर आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतील. रोशनच्या षटकार हॅट्रिक साठी मामाकडून पारितोषिक आलेलं आहे. मिलिंद दळवी यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. संतोष यांच्या हातामध्ये चेंडू आहे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या जवळीक आणलं होतं. तो गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला कल्याण टेनिस क्रिकेटचं नाव, टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारा खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे मुकेश गायकर. 52 धावांचं लक्ष आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. सचिन दादा दळवी असतील, तदनंतर नितेश दादा मेहर, मिलिंद दादा दळवी, सचिन दादा दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा यांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतायत. चौथ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. प्रेक्षक वर्गाची उपस्थिती आहे. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण टीम मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हेवी गो. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. संतोष स्ट्रायकर एंडवर मुकेश गायकर. पहिला चेंडू मुकेश गायकर साठी हळवार पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानवली संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे. धापलकावर एक धाव आहे. संतोषची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण राहुल भंडारीची कॅप्टनशिप आज मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर, रोशनची फलंदाजी ती कशा प्रकारे होते ते पाहायचंय. एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर. मानिवलीची स्ट्रेंथ जर पाहिली तर फलंदाजी, वडवलीची स्ट्रेंथ पाहिली तर गोलंदाजी. 52 बनवायच्या. संतोषचा हा चेंडू पाकपुटला जात लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर रोशनचा चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते पहिलं टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतो त्यांचंही स्वागत आहे. फुलटॉस आडव्या बॅटनं सुंदर फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून आलाय 4. पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. थोडेसे शफल झाले. फुल टॉस होता. आडव्या बॅटनं सुंदर फटका.
डिफाईन लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांना संधीच मिळाली नाही. 5 धावा धावफलकावर. 52 लक्ष. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. शॉट ऑफ प्लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तिथे. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त पाहायला मिळतं. रघुनाथ शेठ गायकर जे पोलीस पाटील आहेत मानिवलीचे, त्यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 1000 आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण टीमला. 5 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. संतोष यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर रोशन आहेत. 4 चेंडू जबरदस्त टाकलेत. 5वा बॉल इथे फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. हा अजून एक खणखणीत चौकार. मधून 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा आहेत. 52 धावांचा पाठलाग आहे. 19 चेंडू 43 ची आवश्यकता आहे. या मॅच मधून जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. पराभूत संघ या स्पर्धेच्या बाहेर. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर रोशन आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचं षटक P1चं षटक. 4 षटकांच्या लढतीमध्ये पॉवर प्लेचं एक षटक. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. थोडेसे इंजर्ड मला वाटतं खेळाडू झालेले आहेत. फर्स्ट एड बॉक्स असेल तर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आयोजक कमिटीतील मेंबर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. या स्पर्धेला ज्यांचं सौजन्य त्यांचे फ्लेक्स आपण ऑन स्क्रीन पाहतात. एकवेरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक. मोलाचं सहकार्य मान्यवरांचं देखील राहिलं. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करू. आमचे ऑपरेटर सँडी यांचे विशेष आपण कौतुक करू. ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेस खूप चांगले अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळत 10 धावा. विजयासाठी 18 चेंडू 42चं समीकरण. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. बाबू रॉय या स्पर्धेला जोडले जात आहेत. दीपेश म्हात्रे तब्बल 4 दिवस जबरदस्त कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सौरभ कांबळे त्यांच्या जोडीला आहेत. अभिषेक कामत आज ऍज अ स्कोररच्या भूमिकेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला रोशन डिसूजा आणि अनिकेत जगताप यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे स्कोरिंगची. आणि आमचे रवी दादा यांचंही आपण कौतुक करू. अप्रतिम संगीत डीजे मनीष यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शेवटच्या 18 चेंडू 42 धावांचं समीकरण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे दुसऱ्या षटकामध्ये सँडीच्या हातामध्ये चेंडू आहे. सँडीचं हे षटक महत्वाचं आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. परंतु दुसऱ्या बाजूने स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानवली खुश असेल की 10 धावा आल्यात आणि कोणत्याही प्रकारची विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. सँडी आले दुसऱ्या षटकात. 18 चेंडू 42चं समीकरण. एक जबरदस्त मुकाबला. क्रीडा रसिकांना दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत आणि शेवटपर्यंत ही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 42चं समीकरण. बडवली 572 त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सँडी. हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर रोशन. पहिलाच बॉल बॅकफुटला जात फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु मुकेशने नकार दिला. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 आहे. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली पाटला करायचा आहे 52 धावेंचा. 17 चेंडू 41 धावा. मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकर या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. अनेक स्पर्धा आपल्या गावच्या घरच्या संघाला जिंकून देणारा हा खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावर आता खूप मोठी जिम्मेदारी आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो सँडी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. जिंकणार कोण, वडवली की मानिवली, तेच आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचसाठी चालू असलेला हा थरार आहे. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा, 40 संघांचा सहभाग, क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा या गुरवली गावामध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांचं विशेष सौजन्य या क्रीडा स्पर्धेसाठी राहिलं.
प्रत्येक जण आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल याकडे खूप बारकाईने लक्ष देतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सँडी च्या हातामध्ये चेंडू, स्ट्रायकर इनवर, क्रिस गेल ऑफ कल्याण, मुकेश कायकर इथे टाकलेला हा चेंडू. जतीन बोयाळ सर आमच्या बाजूने वळत आहेत. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. पंचांचं विशेष आपण कौतुक करू. चौथ्या दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा निर्विवाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये जतीन बोयाळ सर आहेत, उमेश केने सर आहेत, प्रवीण विशे सर आहेत. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू मुकेश गायकरच्या बॅटमधून टीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड खूप चांगलं पाहायला मिळतं. टीम श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 डबल कव्हर धावसंख्या वाढेल. एका धावेच्या मदतीने 13 धावा. शेवटचे 16 चेंडू, 39 धावांचं अजूनही आवश्यकता आहेत. अनेक जणांचं प्रेडिक्शन इथे सामना शेवटपर्यंत जाईल. कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. अनेक समर्थक आहेत स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवलेचे. अनेक समर्थक आहेत श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 572 चे. जिंकणार कोण आणि तिसऱ्या फेरीत जाणार कोण ते आपल्याला पाहायचं. सँडी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. समोर रोशन. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू आतापर्यंत सँडीने टाकलेत आणि 3 चेंडू टाकत असताना 3ही बॉलवर सँडीच्या सिंगलच आली आणि 1 चेंडू त्याने अवांतर टाकलाय. शेवटचे 15 चेंडू 38चं समीकरण आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क ते मुकेश गायकरची आता जिम्मेदारी वाढली. 1-2 मोठाले फटके पूर्णपणे स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघाचा दबदबा राखताना आपल्याला पाहायला मिळतील. पोलीस पाटील आहेत मानिवली गावचे मान्य रघुनाथ शेठ गायकर साहेब. त्यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक साठी 1000, षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपलं गाव जिंकावं, तर जिंकणार कोणते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पॅटनं, व्हाट अ शॉट. फलंदाजाच्या पाठीतून निघालात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. क्रिस गेल मुकेश कायकरच्या बॅटमधून सिक्सर. चौदा चेंडू 32चं समीकरण आहे. 1 षटकार आलाय मुकेशच्या बॅटमधून. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आले बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिले. फक्त सिंगल. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघ आहे, त्यांचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होतं आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता. एका बाजूला मुकेश गायकरच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. आता रोशनच्या बॅटमधून एक मोठ्या फटक्याची अपेक्षा करत असेल मानिवलीकर, तर दुसऱ्या बाजूला वडवलीकर इथे 1 डॉट चेंडूच्या आशेमध्ये असतील किंवा ब्रेक थ्रूच्या आवश्यकतेमध्ये आहेत. बघूया काय घडतंय. 13 चेंडू 31चं समीकरण आहे. मॅच अतिशय रोमांचक होईल यात शंका नाहीये. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत. दोन्ही संघांची गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळे ही मॅच देखील शेवटपर्यंत होईल यात शंका नाहीये. इथे बिगेट छत्रपतींचा छावा. रोशनच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. अजूनही गमावलेले नाहीये. 27 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. 2 षटकांमध्ये 13.50 ची सरासरी. 27 बनवल्यात. 12.50 ची सरासरी आवश्यक आहे. बनवायच्यात 25 धावा विजयासाठी. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना श्री नारायणदेव प्रतिष्ठान
वडवली 5-7-2. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल त्यात आपल्याला पाहिजे. हे षटक अतिशय महत्वाचं राहील आणि मला वाटतं अविनाश पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपवला. मॅचचा चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. वडवलीची बॅटिंग, तदनंतर मानवलीची बॅटिंग. वडवली पहिल्या षटकामध्ये हवी होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मानवली हवी होताना पाहायला मिळते आणि हेच आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. 27 झाल्यात, 25 बनवायचे. 12 चेंडू 25 चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर अविनाशच्या हातामध्ये चेंडू आहेत. अविनाश पाटील 12 चेंडू 25 धावांचं समीकरण. मुकेश गायकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. हे षटक अतिशय महत्वाचं राहील की शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या जात आहेत, की याच षटकामध्ये मॅच फिनिश करतोय मुकेश गायकर, ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक. ओ, प्रयत्न त्याचे चांगले होते, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोशनने केलाय, परंतु मुकेश गायकरने त्याला नकार दिलाय. शेवटचे 11 चेंडू 24 धावा. जसा चेंडू हवेत गेला, अनेक मानिवलीकर थोडेसे टेन्शन मध्ये आले असतील, परंतु जसा चेंडू खाली पडला तिथे वडवलीवाले टेन्शन मध्ये आले असतील, कारण मुकेश गायकर मैदानाच्या आत. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत 11, बनवायच्या 24 धावा. आपण मुकेशची चर्चा करत असताना रोशनच्या पाठमधून आतापर्यंत 8 चेंडू 17 धावा आलेल्या आहेत. एक जबरदस्त फलंदाजी करतोय. 11 चेंडू 24 चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 4थ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 11 चेंडू 24 चं समीकरण. वेळ वाचवणे तितकंच महत्वाचं राहील. आजच्या 8ही संघांचं आपण विशेष कौतुक करू की दिलेल्या वेळामध्ये ते उपस्थित राहिले, हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार आहेत. अविनाश स्ट्रायकर इनवर रोशन. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक. ओ, खूप मोठी चूक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील. कॅच साठी ट्राय केला, एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा दर्जेदार चौकार रोशनच्या बॅटमधून 4. धावा बनवायच्या 20. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवलीला. स्ट्रायकर इनवर. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला रोशन. का बॅटिंग केली रोशनने. रोशन गायकर आणि मुकेश गायकर ही जोडी आहे मैदानाच्या आत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मॅचची गोल्डन विकेट. ओ, कॅच इथे ड्रॉप होईल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज और ये ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 35 धावा आहेत. 9 चेंडू 17 ची आवश्यकता. क्षेत्ररक्षण, आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की क्षेत्ररक्षण चांगलं वडवलीचं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवर आपण पाहिलं, एक जागी चौकार आला, एक जागी कॅच सुटत. 3 धावा. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेला त्यांनी. 9 चेंडू 17 चं समीकरण. 3 चेंडू अतिशय महत्वाचे. स्ट्रायकर एनवर मुकेश गायकर. तो कामगिरी कशा प्रकारे करतो ते आपल्याला पाहायचं. नऊ चेंडू 17 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर थोडस क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करत असताना कॅप्टन राहुल. दुसऱ्या बाजूला जर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो मुकेश गायकर. 9 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षणात चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश समोर मुकेश गायकर. इथे बॅकफुटला गेले, वाडा शॉट, तिथे क्षेत्ररक्षक दूर, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार. मुकेश गायकरच्या पॅट मधून हा ब्रँडेड चौकार. चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 13 धावांचं समीकरण आहे. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली टीम. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अविनाश.
अविनाशचा हा चेंडू आणि इथे खूप मोठं अपील होतं, परंतु मला वाटतं पंचांच्या बरोबर अविनाश समोर आला. आई लाईन जी पंचांची ते पूर्णपणे बंद केले होते गोलंदाजाने, त्यामुळे पंच तिथे लेग बिफोर देऊ शकत नाही. डेंजर झोन मध्ये गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. 7 धावा बनवायच्या. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज अविनाश, हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण. मानिवली वर्सेस वडवली. 5-7-2. इथे फुल टॉस आणि फुल टॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. ख्रिस गेल ऑफ कल्याण, मुकेश कायकरच्या बॅट मधून सिक्सर. गोलंदाज तयार आहेत. यानंतर होणारी लढत बादशाह 11 निंबवली बी आणि त्यांना फाईट करेल टीम गावदेवी 11 बराबर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 7 धावा. नाबाद 45 धावा आहेत. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली. केतनच्या हातामध्ये चेंडू आहेत. 6 चेंडू 7 धावा इथे डिफेंड करायच्या त्या केतनला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर केतनचं हे षटक अतिशय महत्वाचं. शेवटचे 6 चेंडू आहेत 7 धावा. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार मुकेश गायकरच्या बॅट मधून. 8 चेंडू फेस केलेत मुकेश गायकरने, धावा बनवल्यात 20. 10 चेंडू फेस केलेत रोशनने, धावा बनवल्यात 24. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. केतन 6 चेंडू 7 धावांचं समीकरण. फुल टॉस आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत आहे. 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धावा आहे का ते आपल्याला, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट आहे का ते पाहायचं आपल्याला. OUT रोशन बॅक टू द पवेलियन. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये राहुल कडून बॉल जरूर लागला नाही, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे लागला आणि रोशन रन आउट होईल. 5 चेंडू 5 धावा. संधी तोपर्यंत देऊया रवी सर यांना.
गोलंदाज तयार आहेत. ही कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. राजेश आलेत, राजेश गायकर न्यू बॅटर. 5 चेंडू 5. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आलाय. शेवटचे 4 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला तो केतनचा. स्ट्रायकर इनवर राजेश आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 5 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम फटका. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि ते आलेल्या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 49. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 3 आणि त्या 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या 3. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 3 धावा. राजेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतोय. केतनची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. कशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतो ते पाहायचे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे ओ हो क्षेत्ररक्षण खराब आणि इथे सिंगल होती. तिथे 2 धावा आहेत. शेवटचे आता 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. टीम ओम साई मानिवली अर्थातच स्वर्गीय प्रतीक 11 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. केतनचं प्रदर्शन आपल्याला पाहायचं. 3ऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे 38 सर्कल मध्ये बोलवले. इथे चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. राजेश ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 1 धाव. केतन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. केतनचा हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि ही विजयाची धाव राजेच्या बॅट मधून निघताना आपल्याला पाहायला मिळते. यशस्वीरित्या 52 धावांचा पाठलाग करत 3ऱ्या फेरीत दाखल झालेला संघ स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 20 आणि गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्या त्या 2. मुकेश गायकर ठरतो या सामन्याचा मॅन.